राज्यामध्ये 81,137 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजुरी देण्यात आली आहे। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पांमधून 20,000 जणांना रोजगार मिळणार आहे। सेमीकंडक्टर चिप्स, इलेक्ट्रिक वाहनं, लिथियम बॅटरी यासारख्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। तर संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर कंपनी 20,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तब्बल 181,137 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना राज्याने मान्यता दिली आहे। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हे प्रकल्प उभे राहणार आहेत। राज्यात कोणते नवे उद्योग येणार ते सुद्धा पाहूया। सेमीकंडक्टर चिप्स, इलेक्ट्रिक वाहनं, उच्च तंत्रज्ञान आधारित लिथियम आयन सेल बॅटरी, सोलर पीव्ही मॉड्यूल्स, इलेक्ट्रोलायझर्स, फळांचा पल्प, रसावरती आधारित उत्पादनं। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये 7 मोठे प्रकल्प। या 7 प्रकल्पांमधून 20,000 तरुणांसाठी रोजगार निर्मिती। राज्यात या निमित्ताने मोठी गुंतवणूक होणार आहे। ही नवी गुंतवणूक कुठे असेल ते पाहूया। सेमीकंडक्टर निर्मिती, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स नवी मुंबई परिसरामध्ये तळोजात 12,000 कोटींचा प्रकल्प असणार। राज्यातील पहिला सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प असेल। इलेक्ट्रिक वाहनं, JSW ग्रीन मोबिलिटी संभाजीनगरमध्ये 27,000 कोटींचा प्रकल्प उभारतो। 5,200 जणांना यामुळे रोजगार मिळणार आहे। लिथियम आयन बॅटरीज, JSW एनर्जी नागपुरात 25,000 कोटींचा प्रकल्प उभारत आहे। यातून 5,000 जणांना रोजगार मिळणार आहे। फळांचा रस पल्प, हिंदुस्तान कोका-कोला बेवरेज रत्नागिरीमध्ये 1,500 कोटींचा प्रकल्प उभारत आहे। या 2 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योजकांनी 1,00,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय। त्याच्यामधनं 25,000 रोजगार निर्मिती होणार आहे। अजून पुढे जाऊन सांगतो, पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये अजून एक फार मोठी सेमीकंडक्टर कंपनी ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे। आज टोयोटा किर्लोस्करनं महाराष्ट्र सरकारबरोबर MOU केलेला आहे। काल लुब्रिझोल म्हणून कंपनी आहे, त्यांनी देखील केलेला आहे। आणि पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये अजून फार मोठी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे। मराठवाड्याच्या विकासाची दिशा बदलणारा अशा प्रकारचा गुंतवणुकीचा प्रकल्प त्या ठिकाणी येतोय आणि 20,000 कोटीची गुंतवणूक होऊन हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार या माध्यमातून मिळणार आहे। आणि म्हणून या सर्व गुंतवणुकीचं आम्ही स्वागत करतो। तर संभाजीनगरमध्ये 25,000 कोटींचा टोयोटा प्रकल्प उभारणार आहे। ही नवी गुंतवणूक कशी असेल ते पाहूया। इलेक्ट्रिक वाहनं, टोयोटा किर्लोस्कर। संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक असेल। इलेक्ट्रिक व्हेइकल आणि ऑटोमोबाईल प्रकल्प उभारला जाणार आहे। 8,000 तरुणांना थेट तर 16,000 अतिरिक्त रोजगार याने उपलब्ध होतील। त्यामुळे एकूण 24,000 तरुणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे। कर्नाटकात प्रकल्प असताना सुद्धा टोयोटाने महाराष्ट्राची निवड केली। या मोठ्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली। ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातून एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे। महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यात आले अशी टीका विरोधकांकडून होत असताना या नव्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्योग क्षेत्रात भरीव गुंतवणूक आणून रोजगार निर्मितीत सरकार प्रयत्नशील असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।